रघुवीर समर्थ। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराते। नवे वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानेवाले सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार, विनम्र अभिवादन। आज शनिवार दिनांक 30 ऑगस्ट, महिन्याचा 5वा शनिवार। मित्रांनो, आज सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे। गणेश उत्सव म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून गणेशोत्सव सुरू झाला आहे। घरोघरी गणपती आलेले आहेत आणि त्यानिमित्ताने सर्वत्र गणपतीचा उत्सव साजरा होत आहे। त्यानिमित्ताने सर्वांचे अभिनंदन आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया आपण असं म्हणतो, हे सर्वत्र घोष चालू आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आता गणपती मोरयाचा अर्थ होतो नमस्कार, म्हणजे गणपतीला नमस्कार। पण एक अशी मान्यता आहे की मोरया नावाचा गणपतीचा एक भक्त होता आणि तो गणपतीला खूप आवडायचा आणि त्याची भक्ती पाहून असं म्हणतात की गणपतीच्या नावाबरोबर त्या शिष्याचं, भक्ताचं नाव जोडलं गेलं, म्हणून गणपती बाप्पा मोरया असं म्हणतात। भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सुद्धा म्हटलेलं आहे की माझा भक्तांचा जो भक्त आहे तो मला खूप आवडतो अतिशय, म्हणून कदाचित गणपतीबरोबर मोरयाचं नाव जोडलं गेलं असो। गणेश चतुर्थी म्हणजे ही गणपतीची चतुर्थ अवस्था आहे। तुरी अवस्थेपर्यंत सिद्धीची जाणीव झाली आणि आता चतुर्थीला असं म्हणतात की चंद्राचे दर्शन घेऊ नये, निषिद्ध आहे। कारण की लोक म्हणतात की चंद्राचे दर्शन या दिवशी घेतलं तर चोरीचा आळ येतो। पण ही मान्यता आहे की चंद्र जे आहे ती मनाची देवता आहे आणि ज्याप्रमाणे चंद्र कमी जास्त होत असतो, आपला आकार बदलत होतं, त्याचप्रमाणे प्रत्येकाचे मनसुद्धा नाचत असते। मनाच्या तालावर नाचण्यामुळे मनुष्याचा विकास होत नाही, त्याचा उलट नाश होतो। म्हणून असं म्हणतात की आजच्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी, भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी चंद्रमाचे दर्शन निषिद्ध आहे, त्याचे दर्शन करू नये असं। आता आपण पाहतो गणपतीचं मस्तक जे आहे ते हत्तीचं मस्तक आहे। हत्ती, त्याला मोठी सोंड आहे, 2 दात आहेत, 16 दात आहेत, त्यात एक तुटलेला आहे, सुपासारखे कान आहेत, बारीक डोळे आहेत, मोठे पोट आहे, असं त्याचं स्वरूप आहे गणपतीचं। पण आज जर कोणा स्त्रीला असं मूल झालं तर तिला आवडेल का? नाही आवडणार। ते मूल पाहूनच ती घाबरेल, आपल्या मुलाचं तोंड मस्त हत्तीसारखं कसं? तरी पण गणपतीचं महत्त्व आहे आणि गणपतीचं इतकं महत्त्व आहे की त्याला प्रथम पूजेचा मान आहे। आपण कोणतेही कार्य करतो, कार्यारंभ जे असतो त्याच्यापुढे त्याच्या आधी गणपतीची पूजा केली जाते। आपल्या घरामध्ये आपण पूजन करतो, सत्यनारायण पूजा करतो किंवा भवन निर्माणचं कार्य असतं, ऑफिसचा शुभारंभ असो, काही असो, कोणतंही काम शुभ करायचं आहे तर आपण गणपतीची पूजा करतो आणि त्याच्यानंतर आपण दुसरं काम करतो, दुसरी पूजा होते। जर गणपतीची मूर्ती नसेल तर सुपारीला गणपती समजून मानून त्याची पूजा करतात। इतका गणपतीचं महत्त्व आहे। आता हे हत्तीचं जे रूप आहे गणपतीचं, हे बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे। हत्ती जो आहे तो सर्व प्राण्यांमध्ये बुद्धिमान प्राणी मानला जातो, म्हणून बुद्धिमत्तेचं प्रतीक हा गणपती आहे, विघ्नहर्ता आहे आणि त्याचा उत्सव चतुर्थीपासून सुरू झालेला आहे। गणपती याला आपण गजानन पण म्हणतो। गजानन याच्यात करता की त्याचं मस्तक जे आहे ते हत्तीसारखं आहे, सर्वात बुद्धिमान प्राणी आणि जे उच्च पदावर काम करतात, नेता लोक आहेत, समाजामध्ये काम करणारे लोक आहेत, त्यांनीसुद्धा बुद्धिमान राहायला पाहिजे आणि आपल्या तत्वावरती
तत्व ओळखून काम केलं पाहिजे. अशा प्रकारे उच्च पदावर असलेल्या लोकांनी समाजाला वेगवेगळे वळण देण्याकरता त्यांनी बुद्धिमान असलंच पाहिजे. म्हणून गणपतीला बुद्धिदाता असं म्हणतात, विघ्नहर्ता असं म्हणतात. आता गणपतीचं मस्तक त्याप्रमाणे सांगितलं की हत्तीचं आहे, म्हणजे त्याला 2 कान सुपासारखे आहे. सुपासारखे कान. सुपाचे काय प्रतीक आहे? सूपचं काम काय असतं? सूप आपण पाखडतो घरामध्ये धान्य पाखरलं जातं सुपामध्ये. जेव्हा ते सुपातलं जे खराब धान्य आहे, कचरा जो आहे, फोलकट जे आहे ते बाहेर असतं आणि स्वच्छ धान्य फक्त सुपामध्ये राहतं. अशा प्रकारे म्हणजे चांगलं जे आहे ते श्रवण करायचं आणि खराब जे आहे ते सोडून द्यायचं. आणि असं म्हणतात की मोठे कान जे आहेत ते श्रवण भक्तीचे द्योतक आहे. म्हणून मोठे सुपासारखे कान हत्तीला आहे. डोळे बारीक आहेत हत्तीचे. एवढं मोठं मस्तक असलं तरी डोळे अगदी बारीक आहे. बारीक हे कशाचं प्रतीक आहे? सूक्ष्मदृष्टी. हत्तीची दृष्टी सूक्ष्म असते की जमिनीवरची पडलेली सुईसुद्धा हत्तीला दिसते. आणि दीर्घदृष्टी पण असते. दीर्घदृष्टी असं मानलं जातं जुन्या काळामध्ये जेव्हा कोणा राजाचा देहांत झाला आणि त्याला जर वारस द्या कोणी, आता राजा कोणाला करायचा, तर एका हत्तीच्या गळ्यामध्ये सोंडमध्ये हार दिला जात असे आणि त्या हत्तीला लोकांसमोर असं फिरवलं जात असे आणि ती हत्ती ज्याच्या गळ्यामध्ये हार घालेल त्या व्यक्तीला राजा बनवला जात असे. तो त्या राजाचा उत्तराधिकारी मानला जात असे. म्हणजे हत्तीची दीर्घदृष्टी याच्यामध्ये दिसते. अशा प्रकारे सूक्ष्मदृष्टी आणि दीर्घदृष्टी हे दोन्ही फार आवश्यक आहे सगळ्यांकरता. जे आज समाजामध्ये काम करतात त्यांनासुद्धा. म्हणजे दीर्घदृष्टी म्हणजे पुढे येणारे संकट कोणालाही ओळखता आले पाहिजे, काय आले पाहिजे. आणि सूक्ष्मदृष्टीसुद्धा असते त्याच्यामध्ये. आता हत्तीचे सोंड जे आहे, नाक जे आहे ते लांब आहे, खूप लांब. म्हणजे दूरची वस्तू हुंगू शकतो, सुगंध घेऊ शकतो. पुढाऱ्यांनासुद्धा प्रत्येक गोष्टीचा गंध आला पाहिजे. त्याचे 2 दात आहे, एक दात तुटलेला आहे. आता हा जो तुटलेला दात आहे हा म्हणतात की बुद्धीचा प्रतीक आहे आणि पूर्ण दात जो आहे तो श्रद्धेचा प्रतीक आहे. माणसामध्ये श्रद्धा पूर्ण असली पाहिजे. एक वेळ बुद्धी कमी असेल तर चालेल, म्हणून तो दात जो आहे तुटलेला दात तो बुद्धीचा प्रतीक मानला जातो आणि जो पूर्ण दात आहे तो श्रद्धेचा प्रतीक. माणसामध्ये श्रद्धा पूर्ण असली पाहिजे. अर्थात श्रद्धेने काम केलं. तुमची भक्ती जी आहे, जी श्रद्धा आहे, प्रेम आहे ते पूर्ण असलं पाहिजे. एक वेळ बुद्धी कमी असली तरी चालेल. गणपतीला 4 हात आहे. 4 हातामध्ये एका हातामध्ये अंकुश आहे. अंकुश म्हणजे विकारांवर, आपल्या वासनेवर, आपले जे खराब विचार आहे यांच्यावर आपलं अंकुश असलं पाहिजे. दुसऱ्या हातामध्ये पाश आहे. पाश हे शस्त्र आहे. कशासाठी हे शस्त्र आहे? वेळ पडल्यास दोषी लोकांना शिक्षा दिली पाहिजे, शिक्षा दिलीच पाहिजे, म्हणून ते शस्त्र एका हातामध्ये. एका हातामध्ये मोदक आहे. मोदक हा आनंद देणारा पदार्थ आहे. आणि कसं आहे, मोदक पाहायला आपण वर्तते ते आवरण असतं, ते स्वादामध्ये साधारण असतं, गोड असतं, अगदी साधं असतं. पण त्यातलं आतलं जो मिश्रण आहे तो गोड असतो. म्हणजे वरतून कसंही असलं तर आतून तो गोड असतो. आपल्या कर्माचा फळरूपी मोदक आपण प्रभूच्या हातात ठेवावा, म्हणजे प्रभू आपल्याला आशीर्वाद देतात. म्हणजे चौथा जो हात आहे तो प्रभूचा, गणपतीचा आशीर्वादाचा हात आहे. गणपतीचं पोट मोठे आहे. पोट मोठं म्हणजे लंबोदर म्हणतो आपण त्यांना. याच्यासाठी पोटामध्ये तुम्ही काही साठवा. समुद्र ज्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आपल्या समुद्रामध्ये आपल्या पोटात साठवून घेतो, त्याप्रमाणे गणपतीचं पोट आहे, मोठं पोट आहे. त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी त्या सामावून घेतो त्याच्याकडे. अशा प्रकारे
गणपतीचे आपण पाहतो पाय जे आहे तर लहान आहेत हां, आणि ज्याचे तोकडे लहान पाय असतात तो कशाकरता द्योतक आहे, तो आहे की तुमच्यामध्ये उतावळीपणा नको. कासव ससाची आपल्याला स्पर्धा माहिती आहे, त्यांची शर्यत झाली होती, रेस झाली होती, त्याच्यामध्ये कासव आणि ससा कासव जिंकतो. अशा प्रकारे आणखी स्वतः गणपती आणि कार्तिकेयची सुद्धा पृथ्वी प्रदक्षिणामध्ये शर्यत झाली होती, त्याच्यामध्ये सुद्धा गणपती विजयी झाला होता. हां, ते म्हणजे लहान पाय तोकडे पाय जे आहे ते तुम्हाला आपले याच्यामध्ये शक्ती देतात. उतावीळपणा दाखवू नये आपण कोणत्याही कार्यामध्ये. अशा प्रकारे लहान पायाचं महत्त्व आहे. आता गणपतीचं वाहन उंदीर आहे, हां, शंकराचं वाहन नंदी आहे, विष्णूचं वाहन गरुड आहे. मोठे हे वाहन इतके मोठे आहेत की घरात येऊ शकत नाही, पण गणपतीचं वाहन उंदीर आहे. उंदीर का घराघरामध्ये येतो. तर आपल्या वाहनासह गणपती इथे येतात आणि त्याचा आणि उंदीरचा एक विशेष आहे. उंदीर कोणालाही जेव्हा चावतो, एकदम चावत नाही, तो फुंकून चावतो. म्हणजे त्याला जाणीव होत नाही. हे फुंकून चावणं म्हणजे एक फुंक जी आहे ती मायेचं प्रतीक आहे असं मानलं जातं. फुंकून फुंकून तो चावतो. आपण गणपतीला दुर्वा वाहतो. दुर्वा हे निरुपयोगी वाढलेले गवत आहे, त्याचा काही उपयोग नाही, पण गणपतीने त्या गवताचं महत्त्व दिलं, ते त्यांनी स्वीकारलं आणि आपण रोज गणपतीची दुर्वा त्यांना गणपतीला वाहतो. लाल फूल गणपतीला आवडतं. लाल फूल क्रांतीचं प्रतीक आहे, आणखी शोभायमान आहे. लाल फूल गणपतीचं वाहतो अशा प्रकारे. आणि आपण तांदूळ ज्याला आपण अक्षत म्हणतो ते गणपतीला वाहतो. अक्षत म्हणजे तुटलेलं तांदूळ नाही, खंडित तांदूळ नाही, साबूत पूर्ण तांदूळ अखंडित, हे असं आपण गणपतीला वाहतो, म्हणून त्याला अक्षत म्हणतात. आणि हे भक्ती तुमची सुद्धा अखंडित असली पाहिजे, अक्षतासारखी. खंडित भक्ती नको. अशा प्रकारे वक्रतुंड आपण म्हणतो, रिद्धिसिद्धीपासून मुख फिरवणारा तो वक्रतुंड आहे. आडव्या मार्गाने वाकडा तिकडा जाणाऱ्याला दंड मिळतो, वक्रतुंड म्हणतात. असा प्रकारे गणपती आपल्या चतुर्थीपासून समाजामध्ये घरोघरी विराजमान झालेले आहे आणि 10 दिवस हा उत्सव साजरा होत आहे. अनंत चतुर्दशीला गणपतीचं विसर्जन होईल, अनंतात विलीन होईल. म्हणजे साकाराला आपण निराकारात, सगुणाला निर्गुणात, अशा प्रकारे आपण विलीन करणार आहोत. आणि आपल्या जीवनात व्यक्तिपूजेपासून तत्त्वपूजेत पर्यावसन करावे, असा हा 10 दिवसचा उत्सव जो आहे हा सुरू झाला. लोकमान्य टिळकांनी सुरू केला. हे सामाजिक जे उत्सव आहे, आज जे समाजामध्ये होऊन राहिलेले आहेत गणेशोत्सव, ते लोकमान्य टिळकांनी सुरू केलं होतं त्या काळामध्ये. कारण की त्या काळात गरज होती, समाज एकत्र आला पाहिजे, समाज संघटित झाला पाहिजे, आणि त्या काळात हे गरज होती. म्हणून टिळकांनी हा उत्सव सुरू केला की या निमित्ताने, गणपतीच्या उत्सवाच्या निमित्ताने सर्व लोक एकत्र येतील, आपसामध्ये प्रेम वाढेल आणि संघटना वाढेल. म्हणून ते 10 दिवसाचा उत्सव टिळकांनी सुरू केला आणि तो आजतागायत सुरू आहे. मंगलमूर्ती मोरया असा घोष आज घरोघरी होत आहे. हे कशाकरता? आपलं जीवन मंगलमय होण्यासाठी, आपले विघ्न दूर होण्यासाठी. म्हणून गणपतीची पूजा, गणपतीची आराधना, उपासना भक्ती व श्रद्धेने करावी, म्हणून त्याचे आपल्याला फळ मिळेल. आणि त्यामध्ये सामाजिक जे उत्सव असतात त्यामध्ये दांभिकपणा नको, दिखावा नको. आपल्या धर्माप्रमाणे आपले जे परंपरा आहे, सनातन पराक्रम आहे, त्याप्रमाणे गणपतीचे आराधना झाली पाहिजे, पूजन झालं पाहिजे. त्याच्यामध्ये पाश्चात्य संस्कृतीचा काही राय नको. अशा प्रकारे गणपतीचा उत्सव आणि गणपतीच्या या उत्सवानिमित्त थोडंसं चिंतन आपल्यासमोर मांडलं आहे. आपल्यास आवडल्यास कृपया कमेंट्स करा, शेअर करा
आणि माझ्या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया. जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ.